नमस्कार मंडळी. साधारणपणे डिसेंबर जानेवारीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असा हा मालवणी महोत्सव लागतो. तर आमच्या इथे चारकोपमध्ये जे सह्याद्रीनगर आहे सध्या तिथे हा मालवणी महोत्सव चालू होता. तर तिथे आम्ही ह्या सॅटर्डेला गेलो होतो. मला थोडीशी शॉपिंग म्हणजे पिठंसुद्धा घ्यायची होती आणि थोडं फिरणं वगैरे होईल त्यासाठीच आम्ही गेलो होतो. आणि माझे बाबा पण आले होते, त्यांनासुद्धा मालवणी महोत्सव बघायचा होता. आणि त्यानंतर रात्री आम्हाला डिनरलासुद्धा बाहेर जायचं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही इथे फक्त मंचुरियन खाल्लं होतं आणि बाबाने एक दाबेली दिली होती. कारण आम्हाला डिनरला बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही जास्त इथे काही खाल्लं नाही. पण मी ही बरीच सारी शॉपिंग केली होती, जे मी पिठं वेगवेगळी, खाजा, लाडू जे मी घरी जाऊन तुम्हाला दाखवेन. घरी गेल्यानंतर मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवेन. तर इथे भरपूर सारे स्टॉल लागलेले असतात. मालवणी स्पेशली मसाले, जे मालवणी मसाले किंवा हे असे राजस्थानी लोणचे वगैरे खूप छान असतात. म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जेव्हा घेतलेलं आहे प्रत्येक वेळी ते चांगलेच निघालेले आहेत, लोणचं किंवा पिठं झाली तरी. आणि थोडंसं फिरणं हिंडणं पण होतं, छान वाटतं. ते हे बघा, मी जी काही शॉपिंग केलेली आहे ते आता मी घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे मी वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे कुळीत पीठ घेतलं होतं, त्याचबरोबर थालीपीठं घेतलं होतं आणि घावण पीठ घेतलं होतं. पण हे बघा, हे इथे मी अर्धा किलोचं पॅकेट आहे 60 रुपयाला. असं मी अर्धा किलोचे 2 पॅकेट, 1 किलो घावण पीठ घेतलं होतं मी. त्याचबरोबर कुळीत पीठ घेतलं होतं, हे अर्धा किलोचं आहे. कुळीत पीठ घेतलं होतं आणि त्याचबरोबर थालीपीठ घेतलं होतं. थालीपीठ भाजणी माझी घरी होती, पण मी इथलं थोडं ते टेस्टिंग म्हणजे थोडं वेगळं असेल, थोडीशी फरक पडतो पिठामध्ये घरी आपण केलं तर. ते सुद्धा घेतलं होतं. हळद ही गावठी प्रॉपर गावठी हळद आहे, तर हळद घेतली होती. आणि त्याचबरोबर तिखट मसाला जो असतो आपला मालवणी मसाला तो घेतला होता. त्याचबरोबर खटखटे लाडू घेतले होते, जे मला आवडतात, माझ्या मिस्टरांना पण आवडतात. आणि त्याचबरोबर शेवाचे लाडू घेतले होते आणि खाजा घेतला होता. स्पेशली खाजा माझ्या मिस्टरांना फार आवडतो, तर त्यांच्यासाठी खाजा घेतला होता. असं सगळी शॉपिंग केली होती. त्याचबरोबर तिखटाची चटणी असते ती घेतली होती, मिरचीचं लोणचं घेतलं होतं आणि गोड लोणचं घेतलं होतं, जे माझ्या मुलीला आवडतं. पण तिखटाची जे मिरचीचं लोणचं होतं ते खूप छान होतं. राजस्थानी मिरचीचं लोणचं आहे आणि क्रिस्पी आहे, म्हणजे चावल्यानंतर एकदम क्रंची आवाज येईल अशी मिरचीचं लोणचं आहे. थोडंसं तिखटसुद्धा आहे, पण चवीलासुद्धा खूप छान आहे. आणि ही जी चटणी आहे ही सुद्धा चवीला भाकरी बरोबर, स्पेशली नाचणीची किंवा तांदळाची भाकरी. आता आमच्याकडे नाचणी आणि तांदळाच्याच भाकऱ्या ऑलमोस्ट करतो आम्ही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर खाते. तर आम्हाला खूप छान म्हणजे त्याची चव आवडली. अशी सगळी संपूर्ण माझी शॉपिंग आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब